Good morning, student. Welcome to my channel ICIC कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण ही जे लेक्चर चालू केलेलं आहे तर ते कशाचं केलेलं आहे चालू, आपण ही तासिका चालू केलेली आहे तर ती केलेली आहे स्पोकन इंग्लिशची. स्पोकन इंग्लिशसाठी तुम्ही सर्वांनी आपापल्या नोटबुक ओपन करा आणि त्या नोटबुकमध्ये ही वाक्य लिहित चला आणि लिहिण्याच्या सोबत त्याची बोलण्याची सुद्धा प्रॅक्टिस करा. तर आजचं पहिलं वाक्य आहे आय ॲम इंडिपेंडेंट. आय ॲम इंडिपेंडेंट. आय ॲम इंडिपेंडेंट म्हणजे मी स्वावलंबी आहे. मी स्वावलंबी आहे. सेकंड सेंटेन्स, सी इज नॉट रिप्लाइंग. सी इज नॉट रिप्लाइंग. सी इज नॉट रिप्लाइंग. ती उत्तर देत नाही. ती उत्तर देत नाही. थर्ड सेंटेन्स, डोंट वरी. डोंट वरी. डोंट वरी, काळजी करू नको. काळजी करू नको. फोर्थ, I want more. I want more. I want more. मला अजून हवं आहे. मला अजून हवं आहे. नंबर 5, look at her. Look at her. Look at her. Look at her. तिच्याकडे बघ. तिच्याकडे बघ. Has she come? Has she come? Has she come? हे व्हर्बल क्वेश्चन आहे. तर व्हर्बल क्वेश्चन म्हणजे ती आली आहे का? ती आली आहे का? नंबर 7, it's good opportunity. It's good. It's good. It's good opportunity. ही चांगली संधी आहे. ही चांगली संधी आहे. ही चांगली संधी आहे. नंबर 8, इज देअर एनीवन. इज देअर एनीवन. इज देअर एनीवन. इज देअर एनीवन. तिथे कोणी आहे का? तिथे कोणी आहे का? आहे का? क्वेश्चन मार्क. आय डोंट रिमेंबर. आय डोंट रिमेंबर.
आय डोंट रिमेंबर, मला आठवत नाही, मला आठवत नाही. आय कांट, आय कॅन, आय कॅन, कॅन आय टेक इट, टेक इट, कॅन आय टेक इट. मी हे घेऊ शकतो का, मी हे घेऊ शकतो का. हे जे सेंटेन्स आहे या सेंटेन्सची आपल्याला काय करायची, चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करायची. आय ॲम इंडिपेंडेंट, मी स्वावलंबी आहे. सी इज नॉट रिप्लाईंग, ती उत्तर देत नाही. डोंट वरी, काळजी करू नको. आय वॉन्ट मोअर, मला अजून हवं आहे. लुक ॲट हर, तिच्याकडे बघ. सी हॅज कम, ती आली आहे का. हॅज सी कम, ती आली आहे का. इट्स गुड ऑपॉर्च्युनिटी, ही चांगली संधी आहे. इज देअर एनीवन, तिथे कोणी आहे का. आय डोंट रिमेंबर, मला आठवत नाही. कॅन आय टेक इट, मी हे घेऊ शकतो का. हे जे सेंटेन्स आहेत, तर हे सर्व सेंटेन्स तुम्ही काय करायचे, चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करायची. तुमच्या वहीमध्ये तुम्ही लिहित चालायचं. आणि त्याचबरोबर याला लाईक करा. लाईक करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे पैसे द्यावे लागत नाहीत. लाईक केल्यामुळं मलासुद्धा लक्षात येतं की तुम्हाला किती जणाला हा व्हिडिओ आवडला म्हणून. कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा. आणि त्याचबरोबर जे नवीन बघत आहेत त्या सर्वांनी या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.